हे काय? अगं आपल्याला जायचंय ना. उशीर झाला तर दादा चिडेल पुन्हा. जा ना, आवर लवकर. मी तयारच आहे. तू कार्यक्रमासाठी ही अशी येणार आहेस? मग अजून काय करू? तयार व्हायला माझ्याकडे काय चांगल्या साड्या आहेत का दागिने आहेत? ती मुधोळकरांची थोरली सून बघा कशी दागिन्यांनी मडून चालली कार्यक्रमाला. आणि मी मुधोळकरांची धाकटी सून याशी. आता दागिने कुठे आले मधून? जा ना, नको वाद घालू. आणि उशीर झाला ना तर उगाच जेवण संपायचं. नुसतं जेवायचंच आहे ना? मग ते काय आपल्या घरात मिळत नाही? इथेच जेवीन मी. त्याची काही गरज नाहीये. हे बघ, आता तू मुधोळकरांची सून आहेस आणि मुधोळकरांची सून 4 लोकांमध्ये ही अशी जाणार नाही. घे. अय्या हो, हा खूप महाग हार आहे. तुम्ही मला म्हणजे खरं तर तुला लग्नाच्या वेळीच द्यायला हवा होता. म्हणजे हा तुम्ही मला देऊन टाकताय कायमचा? कर्तव्यच होतं माझं ते. सासूबाई हो. सासूबाई नाही, आई. आई म्हणायचं. पाया पडते. व्हा आता तयार व्हा लवकर. हो, आलेच आलेच. लवकर लवकर. खाऊन घे. नकोय मला. अशा सकाळी जे झालं ते नव्हतं व्हायला पाहिजे, पण अशा समजून घे रे मला. पक्या, तू माझ्यावर हात उचललास आणि म्हणतोय समजून घे. सॉरी ना राव आशा, तू पहिले खाऊन घे. उगाच आपल्या भांडणात पोट नको जाळू. आणि चल लवकर, चल आपल्याला निघायचंय. मी रिझर्वेशन करून आलोय आणि वरती रिक्षा उभी आहे. आणि आपण एकदाच एका पुण्याला गेलो ना, तुझ्या मनातले सगळे वाईट विचार निघून जातील बघ. आणि तुला माहिती आहे का आशा, ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाही ना त्या सोडूनच द्यायच्या असतात. मला ना तुला पूर्वीसारखं असं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचं आशा. स्वतःच्या पायावर उभं असलेला. अरे पण मग स्वतःच्या पायावर उभं राहायला मला माझी काठी तर दे. ठीक आहे. मला माहिती होतं तू माझं ऐकशील. थोडा वेळ जाईल पण माझं ऐकशील याची खात्री होती मला. आपली दोस्तीच तशी आहे नाही का आशा? हाय. काही सांगायचं होतं तुम्हाला दोघांना. आज पहिल्यांदाच आपल्या घरातले सगळेजण एखाद्या समारंभाला जात आहेत एकत्र. तिथे कोल्हापूरमधली प्रतिष्ठित मंडळी येतील आणि अशा ठिकाणी काय? आपल्या घरात जे काही चाललंय
ते 4 भिंतीतच राहायला हवं. नाहीतर एकाचे 2 करता करता कोल्हापूरमधल्या चौकात आपल्या घरातल्या प्रॉब्लेमवरून गप्पांचे फड रंगायला वेळ लागणार नाही. तेव्हा प्लीज लोकांच्या डोळ्यावर येईल असं वागू नका. बर. 1 मिनिट. हे असे केस करण्यामागचं कारण? कंटाळा आला. रोज रोज स्वतःचं तेच तोंड आरशात बघून कंटाळा आला. आणि जर तो मला आला असेल तर ऑब्व्हियसली तो इतरांनाही आलाच असेल, नाही का? म्हटलं बघू निदान याने तरी काही फरक पडतोय का. सत्यजित, हे असंच बोलणं आणि वागणं नकोय मला तिथे. तयार नाही व्हायचं का? मी तयार आहे. ही अशी मुधोळकरांनी घरातले सगळे दागिने विकले का? ऐकलं नाही सत्ता, आई काय बोलून गेली. ही अशी लंकेची पार्वती बनवून येणारच तिकडे की तिथे तुझा आशू नाही म्हणून मूड नाही तुझा तयार होण्याचा. अरे वा, वाह वाह वाह. या 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 अगदी वेळेवर आलात. आज सत्यजितला आमच्याकडे यायचा वेळ मिळाला. नाही, मला वाटलं आज मीटिंग वगैरे असेल. हो नाही काका, तुम्ही बोलवल्यावर कसली मीटिंग आणि कसलं काय. शिंदेबाई, नाही आम्ही तुमच्याकडे सहकुटुंब आलोय खरं, पण तुमचं संपूर्ण कुटुंब कुठे आहे? चिरंजीव मल्हार ना येईलच इतक्यात. आज त्याच्या एका खास केसचा निकाल आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर होणार आहे. नाही नाही, उशीर झालेला नाही. एकदम टायमात आलेलो आहे. आलाच बघा. सत्या, हा, अरे किती वर्षाने भेटला राव. हा, लग्न बिग्न केलंच म्हणू तू. हा? चांगलं चाललंय ना? वहिनी बरोबर का? राम राम. आम्ही लहानपणापासूनची मैत्र बर का. हा. हो, पण आता तुम्ही मोठे वकील झालात. ऍडव्होकेट मल्हारराव शिंदे. अहो, मोठा वकील मी जगासाठी, तुमच्यासाठी मल्हारच. हा, मग लहानपणी बेडूक धरून बर्नीत कॉमला म्हणून तुमच्या हातनं धपाटे खाल्लेले मी, नाही का? आता इथेच बोलत उभे राहणार आहात की आत येणार आहात? हा, भूक लागली ना, आत यायचंय. चला चला चला. या या. बोल. कुठे आहेस आता? ढगावर बसून पाऊस पडतोय.
कदाचित ढगात जायचीच वेळ येणार आहे तुझ्यावर. तुला कळत नाहीये, सत्यजित तिथे कधीही पोचेल आता. त्याचीच तर वाट बघतोय. जीव वाचवायचा असेल ना तर वाट बघणं सोड आणि निघ तिकडनं. त्याच्या समोरही येऊ नकोस. का? तो मला पैसे देणार आहे म्हणून त्रास होतोय का तुला? आशिष, तू ना अजून ओळखत नाहीस त्याला. तुला काय वाटतंय तो तिकडे तुला पैसे द्यायला येतोय? त्यांनी काल त्याची गन काढली आहे. सांभाळ. माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर मर. छान झालं होतं सगळं. अहो तुम्ही येणार म्हणून बायकोनी स्वतः स्वयंपाक केला. चांगला होणार नाही, नाही तर काय. वा काकू, क्या बात है. मस्त झालं होतं सगळं. आमच्या नेत्राला पाठवणार आहे तुमच्याकडे ट्युशन साठी. हो, येईन की. आता हा सॉरी, हे म्हणतायत म्हटल्यावर यावंच लागेल ना. अगं मी एकटीने थोडंच केलंय सगळं. हे होते मदतीला म्हणून सगळं जमलं. काका, तुम्ही म्हणजे आता गौरांगला तुमच्याकडे ट्युशनला पाठवायला पाहिजे. अहो ट्युशन कसलं? तुम्हाला एक महत्वाचा धडा देतो बघा. बायको काम करत असली ना की तिच्या आसपास राहायचं, सांग कामासारखी कामं करायची आणि प्रत्येक पदार्थाचं फोडणी दिल्या दिल्या कौतिक करायचं. अहो मग जेवण आपोआप चांगलं होतच की. अरे आपणही काम करताना बायकोच्या जवळच राहतो. काका, अहो तुम्ही अजूनही किती रोमॅन्टिक आहात. व्हॉट डू मीन बाय अजूनही? हो, आमचे डॅडी अजूनही आमच्या मम्मीच्या केसात चाफ्याची फुलं माळतात, नाही का? आणि असं काही म्हटलं की आमची मम्मी अजूनही काल परवाच लग्न झालं असं लाजती पण. मल्हार, अरे 38 वर्ष झाली लग्नाला. प्रेमाला वय असतं वय, ते तरुणच असतं. अरे गडी जवान आहे बघा. आणि एकमेकाच्या साथीने आयुष्य काढायचं तर प्रेम हवंच. काय सत्यजितराव, बरोबर ना? हो, बरोबर. अरे लग्न झाल्या दिवसापासून दोघांचं जग वेगळं असतं बघा. एकमेकांना साथ द्यायची असते तरच आयुष्य सुंदर होतं. अनुभव आहे. हा, तुम्हाला तरुण पोरांना सांगतोय, लक्षात ठेवा. सुनबाई, हे चल आशा, पाऊस उघडला तर निघू लगेच. चल चल. कुठे? कुठं म्हणजे काय? बंकस करू नका. पुण्याला जायचं म्हणजे जायचं. पुण्याला? पक्यार काय करणार पुण्याला जाऊन? अरे माझ्या काकाशी फोनवर बोललोय मी. आपल्या नोकरीची व्यवस्था झाली तिकडे. पण नोकरी? नक्की ना? हो. थँक्स यार पक्या. अरे केवढं केलंस माझ्यासाठी आजपर्यंत, आणि त्याबद्दल कधी साधी तक्रार पण केली नाहीस रे. हे आशा, तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी करणार मी? हा, तसं नाही यार, पण ओझं झालंय रे. तुझ्या उपकाराचं खूप ओझं झालंय मला. अरे ह्या जगात तू एकटाच माझा मित्र आहे ना. मग तसं नाही रे यार, पण किती करशील? नाही बोल.
नाही बोलणार आता तुझ्याशी मी. अरे मला माहिती आहे ना, माझ्याशी तुला राहवतच नाही. राहावं लागेल पक्या. कप आणि मग मला मला बोलता येणार नाही रे तुझ्याशी. म्हणून मग शेवटचं एकदा पुण्याला गेल्यावर पहिला मला फोन करशील. पक्या मी जाऊ कुठं, पक्या मी खाऊ कुठं. पक्या आता पण माझंच नाव काय. मी म्हटलं होतं ना पक्या, नाही बोलता येणार. नाही बोलता येणार. अरे बरी आठवण झाली. दोघांची नुकतीच लग्न झालेत. तुमच्या लग्नाला आम्ही येऊ शकलो नाही, पण म्हणून आता उखाणा घ्यायचा बरं का दोघींनी. नेत्रा, पहिला उखाणा तू घे. आई अहो मला नाही येत हे सगळं. मी अगं जसं जमेल तसं घे. बर महादेवाच्या पिंड नाही ते नको. सूर्य उग मला खरंच नाही आठवत आहे कुठला उखाणा. हरकत नाही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सावकाश घे. हा विमान होतं मेलबर्न ते कोल्हापूर आणि तिथेच जुळले गौरांगरावांशी प्रेमाचे सूर. गौरांग, आता तुझी पाळी. हं ही ठीक आहे. प्लेन होतं मेलबर्नलाच. ए ते नाही हा चालणार आता. अच्छा दुसरं का. बरं नेत्रा. हे काय ठीक आहे. मंजिरी, आता तुझी पाळी. तू घे नाव. पावित्र्याच्या फुलांना काट्याची शिक्षा. पावित्र्याच्या फुलांना काट्याची शिक्षा आणि सत्यजित रावांसाठी देईन मी विश्वासाची अग्निपरीक्षा. वा वा वा. सत्यजितराव, आता तुमची बारी. वहिनीपेक्षा झकास नाव घ्यायचं बरं का. होऊन जाऊ द्या. 2 मिनिटं, जरा फोन आलाय. आलोच. अरे काय सत्यजितराव, उखाणा गेला घाबरले का काय. नाही. काय प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे? मगा धरणं बघतोय, काही बोलत नाही, गप गप बसलाय. काय झालं काय. शांत बसून राहणं तुझ्या पिनल कोड मध्ये गुन्हा आहे का? तसं नाही सत्यजितराव. बरं झाला का तुमचा फोन. अरे नाही, तो कट झाला ऍक्च्युली. मी आलोच, जरा बाहेर रेंज असेल. आलो.
प्रिय आशिष, कुठे आहेस? तुझ्या विना 2 क्षण सुद्धा 2 वर्षांसारखे वाटतात.